श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी कावळ्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे, ज्यामुळे आपले पितृदोष नाहीसे होतील. या पितृपक्षाच्या काळामध्ये तुमच्या पूर्वजांची सेवा तुमच्या हातून घडलेली नसेल, तर सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी कावळ्याला ही वस्तू खाऊ घाला, ज्यामुळे तुमचे पूर्वजांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील आणि काही दोष जे आहेत तुमच्या मागे असलेले ते नाहीसे होतील. ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. भाद्रपदाचा वद्य पक्ष हा विशेष मानला जातो, कारण संपूर्ण 15 दिवस पूर्वजांचे स्मरण करून त्यांच्या नावाने श्राद्ध तर्पण विधी केला जातो. श्रद्धापूर्वक केल्या जाणाऱ्या पूर्वजाच्या स्मरणाला श्राद्ध म्हटले जाते. पितृपक्षामध्ये पितृलोकातून सर्व पूर्वज पृथ्वीवरती येतात व आपले वंशज आपल्यासाठी काय करतात हे पाहतात, असा आपल्याकडे समज आहे. पितृपक्षातील अखेरचा दिवस म्हणजे सर्व पितरी अमावस्या. सर्व पितरी अमावस्या विशेष मानली जाते. वर्षभरात येणाऱ्या सर्व अमावस्यांमध्ये सर्व पितरी अमावस्येला वरचे स्थान असून याला विशेष महत्त्व देखील आहे. वर्षभरात तसेच पितृपक्षामध्ये जे कोणी आपल्या पूर्वजांच्या नावाने श्राद्ध घालू शकले नाहीत, ज्या मृतांची नक्कीच तिथी माहिती नाही किंवा आजारपण, बदली, दौरे अशा अनेक कारणांमुळे जो कोणी पूर्वजांच्या नावाने श्राद्ध करू शकलेले नाहीत, ते सर्वजण सर्व पितरी अमावस्येला श्राद्ध कार्य करू शकतात. तसेच पौर्णिमा, अमावस्या आणि चतुर्दशी या तिथींना निधन झालेल्या पूर्वजांचे श्राद्ध कार्यही सर्व पितरी अमावस्येला करावे असे सांगितले जाते. पूर्वजांच्या ऋणातून उतराई होऊन त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या नावाने श्राद्ध तर्पण विधी करण्यात येतो. यावेळी कावळा, गाय, श्वान यांना काकपळी काढून ठेवावा असे सांगितले जाते. भगवान श्रीकृष्णांनीही सर्व पितरांमध्ये सर्वोच्च असलेला आर्यमा मीच आहे असे म्हटले आहे. त्यामुळे आर्यमा यांचे स्मरण करून सर्व पितरी अमावस्येला केलेले श्राद्ध कार्य अत्यंत शुभ मानले जाते. पितृपक्षात एखाद्या व्यक्तीने श्राद्ध केले असता ती व्यक्ती 7 गोत्रातील आपल्या संबंधिताचा उद्धार करते असे मानले जाते. श्राद्ध करणारी व्यक्ती ही तिचे वडील, आजोबा, पणजोबा तसेच आई, आजी, पणजी यांच्या नावाने पिंडदान तर्पण करते. त्याचबरोबर आईचे वडील, आजोबा, पणजोबा, आईची आई, आजी, पणजी यांचाही श्राद्धात उल्लेख होतो. त्याचप्रमाणे पत्नी, मुलगा, मुलगी, बंधू, भगिनी, काका, मामा, आत्या, मावशी, मोक्षगुरू, पितागुरू यापैकी जे मृत झालेले असतील त्यांचेही स्मरण केले जाते. एवढेच नव्हे तर त्यांचे मित्र, उपकार करते, जगात ज्यांना कोणी वारस नाही, ज्यांना कोणी पिंडदान तर्पण करायला नाही, करीत नाही, त्यांच्यासाठीही सदर व्यक्ती धर्मकार्य करीत असते. त्यामुळे ज्यांनी वर्षभर पितृपक्षामध्ये पितरांसाठी काहीही केलेले नाही, त्यांनी केवळ सर्व पितरी अमावस्येला श्राद्ध केले तरी पूर्वज तृप्त होतात. आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे की प्रत्येकाचे पितृदोष हे वेगवेगळे असतात आणि त्यांचे अनुभवही तसे वेगवेगळे असतात. म्हणजे बऱ्याच जणांना खूप काम करूनही त्यांच्या कामामध्ये त्यांना म्हणावं तसे यश मिळत नाही. कोणाच्या मुलामुलींचं लग्न जुळत नसतं, कोणाच्या आर्थिक समस्या असतात किंवा कोणाला खूप वर्षापासून प्रयत्न करूनही संतती होत नसते. तर ह्या सर्व कारणांचं मूळ म्हणजे आपल्या पितरांचे आशीर्वाद आपल्यावरती नसतात, आपल्याला पितृदोष लागलेले असतात. त्यासाठीच आपल्याला पितृपक्षामध्ये काही सेवा करून त्यांचे कृपाशीर्वाद मिळवावे लागतात. पण प्रत्येकाला पितरांच्या तिथीला श्राद्ध करणं शक्य होत नाही. नोकरीच्या निमित्ताने बाहेर गावी असल्यामुळे म्हणा किंवा इतर काही कारणास्तव त्यांना त्या तिथीला श्राद्ध करणं शक्य होत नाही. अशा वेळेस सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी मी जो हा उपाय सांगणार आहे, हा उपाय तुम्ही केला तरीही तुम्हाला तुमच्या पितरांचे कृपाशीर्वाद मिळतील आणि अतिशय साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही हा उपाय करून पितरांची सेवा करू शकता. आता बरेच जण म्हणतील की आमचे आई वडील हयात आहेत, मग आम्ही कशाला पितरांची सेवा करायची. तर आई वडील जरी हयात असले तरी तुम्ही हा उपाय करू शकता, कारण त्याचा त्रास तुम्हाला होत असतो. तुमच्या कामांमध्ये तुम्हाला यशप्राप्ती मिळत नसते, तुमच्या मुलाबाळांचे लग्न जुळत नसतात. त्यामुळे काही सेवा उपाय तुम्ही सुद्धा करू शकता. जरी तुमच्या पितरांच्या तिथीला तुमचे घरी असलेले आई वडील त्यांचं श्राद्ध करत असतील, त्यांना जेवू खाऊ घालत असतील, तरी तुम्ही पितरांचे म्हणजेच पूर्वजांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी, जसं की तुमचे आजी आजोबा असतील किंवा पणजोबा असतील, त्यांचे कृपाशीर्वाद मिळवण्यासाठी काही सेवा उपाय अवश्य करू शकता. या साध्या सोप्या उपायाने सुद्धा तुम्हाला तुमच्या पूर्वजांचे, पितरांचे आशीर्वाद मिळतील. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की नित्यसेवेमध्ये आपल्या गुरूंसोबत, आपल्या कुलदेवीच्या सेवेसोबत पूर्वजांची सेवा सुद्धा आपल्या हातून घडायला हवी. पण रोजच्या धावपळीच्या युगामध्ये आपल्याकडून सगळ्याच सेवा करणं शक्य होत नाही. म्हणूनच पितृपक्ष हा असा काळ आहे, या काळामध्ये त्या तिथीला पितरांची सेवा करायची असते. किंवा ज्या तिथीला ते गेले असतील तेव्हा वर्षातून एकदा तरी त्यांचं श्राद्ध करायचं असतं. पण बऱ्याच जणांच्या हातून हे श्राद्ध केल्या जात नाही. पितृपक्षामध्ये त्यांना जेवू खाऊ घातलं जात नाही. म्हणजेच थोडक्यात पितृपक्षामध्ये पितरांची सेवा त्यांच्या हातून घडत नाही.
तर हा साधा सोपा उपाय तुम्हाला सर्व पितरी अमावस्या तिथीला करायचा आहे. जरी तुमचे आई-वडील तुमच्या पूर्वजांच्या नावाने श्राद्ध करत असतील, पितृपक्षामध्ये त्या तिथीला त्यांना जेवू-खाऊ घालत असतील, तरी देखील हा साधा उपाय प्रत्येकाने करायला हवा. जसं मी तुम्हाला नेहमी सांगते, पितृदोष हे प्रत्येकाचे वेगवेगळे असतात आणि त्याचे परिणाम त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने भोगावे लागत असतात. त्यासाठीच तुम्हाला सर्व पितरी अमावस्या तिथीच्या दिवशी अत्यंत साधा सोपा उपाय करून पूर्वजांचे आशीर्वाद मिळवायचे आहेत आणि तुमच्या घरामध्ये असलेल्या सर्व समस्या, जसं की पती-पत्नीचं पटत नसेल, मुलं-बाळं ऐकत नसतील, मुलांच्या अभ्यासामध्ये अडचण येत असतील, त्यांच्या करिअरविषयीच्या काही समस्या असतील, आर्थिक समस्या असतील, ज्याही समस्या आहेत त्या दूर होतील, कारण पूर्वजांचे तुमच्यावरती कृपाशीर्वाद राहतील. तर यावेळी सर्व पितरी अमावस्या 14 ऑक्टोबर शनिवारी आहे. यावेळी पितृपक्षातील अमावस्येला अनेक दुर्मिळ योगायोग सुद्धा आहेत. या योगामध्ये पितरांचे श्राद्ध आणि तर्पण केल्याने पूर्वजांचा आत्मा अनेक वर्ष तृप्त राहतो असे मानले जाते. म्हणूनच या अमावस्या तिथीला मोक्षदायिनी अमावस्या तिथी असं देखील म्हणतात. तर आता सर्व पितरी अमावस्या तिथीच्या दिवशी आपल्याला सकाळी स्नान केल्यानंतर गायत्री मंत्राचा उच्चार करत करत सूर्यदेवाला जल अर्पण करायचे आहे. पिंपळाच्या झाडाला पितरांचे निवासस्थान मानले जाते, त्यामुळे या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे. आणि त्याचबरोबर कावळ्याला आपल्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे, ज्यामुळे पितरांचे कृपाशीर्वाद आपल्यावरती राहतील आणि आपले पितृदोष सुद्धा नाहीसे होतील. तर काय करायचं आहे, दुपारी 12 वाजता आपल्याला ही वस्तू कावळ्याला खाऊ घालायची, म्हणजे दुपारी 12लाच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर थोडासा भात तुम्हाला शिजवायचा आहे. 1 वाटी किंवा 1 मूठभर तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत. ते तांदूळ फक्त हा उपाय करण्यासाठीच तुम्हाला शिजवायचे आहेत. त्यामध्ये मीठ वगैरे घालायचं नाही आणि तो भात तुम्हाला शिजवायचा आहे आणि तो पूर्ण भात तुम्हाला या उपायासाठी वापरायचा आहे. तो शिजलेला भात तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायचा आहे आणि वाटीमध्ये तो भात पूर्ण दाबायचा आहे, म्हणजे गोलाकार आकार तयार होईल. त्यानंतर तो वाटीतला भात एका प्लेटमध्ये टाकायचा आहे आणि त्यावरती तुम्हाला दही टाकायचं आहे. आणि त्या दह्यावरती थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत. म्हणजे दही भात आणि काळ्या तिळाचा घास तुम्हाला कावळ्याला द्यायचा आहे. यामुळे तुमचे पूर्वज तृप्त होतील आणि त्यांचे शुभाशीर्वाद तुम्हाला मिळतील. आता तुम्हाला कावळ्याला हा घास खाऊ घालायचा आहे, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या घराची गच्ची असेल, त्या गच्चीवरती तुम्ही जायचं आहे. तिथे ही प्लेट ठेवून द्यायची आणि कावळा तिथे येईल आणि हा घास खाईलच. कारण सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी कावळे हे येतातच आणि तुमच्या पूर्वजांच्या नावाने ते घास घेतात. त्यामुळे तुमचे पूर्वज तृप्त होतात. आता तुम्ही म्हणाल, आम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहतो, आमच्या घराला गच्ची नाही आहे. तर प्रत्येक अपार्टमेंटची एक गच्ची असते. त्या गच्चीवरती जाऊन तुम्ही हा उपाय करू शकता. कारण तुमच्या बाल्कनीमध्ये कावळा येणार नाही आणि जर कावळे पक्षी तर येत असतील तुमच्या बाल्कनीमध्ये, तर तिथे तुम्ही हा घास ठेवू शकता किंवा तुम्ही बाहेर जायचं आहे. बाहेर जाऊन जिथे तुम्हाला असं वाटतं की इथे कावळे येतात आणि हा घास खाऊ शकतात, तिथे तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल. तर अतिशय साधा सोपा उपाय आहे. प्रत्येकाने हा आवर्जून करावा. तुमचे आई-वडील हयात असतील किंवा नसतील तरी देखील तुम्हाला हा साधा सोपा उपाय करायचा आहे आणि पितरांचे कृपाशीर्वाद तुम्हाला मिळवायचे आहेत. घरी श्राद्धासाठी तयार केलेल्या अन्नातून अन्नाचा काही भाग काढून पंचबली म्हणजेच गाय, कुत्रे, कावळे, देवता आणि मुंग्यांना दिला पाहिजे. पूर्वजांच्या कल्याणासाठी आदरपूर्वक प्रार्थना केली पाहिजे. या दिवशी ब्राह्मण किंवा गरीब गरजूंना अन्नदान करावं आणि आपल्या क्षमतेनुसार दान करून निरोप द्यावा. या दिवशी आपली बहीण, जावई, पुतण्या यांना सुद्धा अन्नदान करावं. असे मानले जाते की पितरांना त्याशिवाय तृप्ती मिळत नाही. त्यानंतर आपल्या संपूर्ण कुटुंबासह बसून रात्रीचे जेवण करावे. कुटुंबातील एका तरी सदस्याने पूर्वजांचे आभार मानावेत. त्यांच्या ऋणातून मुक्ती मिळवण्यासाठी प्रार्थना करावी, कारण त्यांच्या कुळामध्ये आपण जन्म घेतलेला आहे आणि त्यांच्याचमुळे आपण हा दिवस बघत असतो. आपल्याला जे अन्न छत्र मिळालेलं आहे त्यांच्या कृपाशीर्वादामुळे मिळालेलं आहे. त्यामुळे त्यांचे स्मरण हे आपण सर्व पितरी अमावस्या तिथीला करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला जाणून-बुजून किंवा नकळत झालेल्या कोणत्याही चुकीबद्दल पूर्वजांची क्षमा मागायची आहे. बऱ्याचदा असं होतं, की पूर्वजांचं श्राद्ध आपल्याकडून केल्या जात नाही. म्हणजे ज्या तिथीला तुमचे पूर्वज गेलेले असतील, त्या तिथीला आपल्याकडून जेवू-खाऊ घातल्या जात नाही किंवा पितृपक्षामध्ये काही ना काहीतरी अडचण येते. जसं की अचानक पडलेलं सुतक असेल किंवा मग घरामध्ये जर कोणी बाळंतीण झालेली असेल, तर अशा वेळेससुद्धा आपण पितरांचं स्मरण करू शकत नाही. कारण आपल्या हातात त्या गोष्टी नसतात. घरामध्ये जर सुतक पडलेलं असेल, तर अशा वेळेस आपल्याला पितरांना जेवू घालता येत नाही. तर त्या गोष्टी आपल्या हातातल्या नसतात आणि त्यामुळे आपल्याकडून ह्या चुका होतात. त्यासाठी त्यांच्याकडे क्षमा मागायची आहे, की या कारणामुळे आम्ही तुम्हाला जेवू-खाऊ घालू शकलो नाही. बऱ्याचदा मासिक धर्म असतो स्त्रियांचा, त्यामुळे सुद्धा त्यांच्या हातून त्या सेवा घडत नाहीत. त्यासाठी सुद्धा तुम्ही ही माफी मागायची आहे.
तर अशा प्रकारे तुम्हाला कावळ्याला सर्व पितरी अमावस्या तिथीला हा घास खाऊ घालायचा आहे. पितरांना तुमच्या सद्गती मिळावी, कारण पितृ हे पितृपक्षामध्ये आपल्या वारसांना भेटण्यासाठी खाली आलेले असतात आणि ते भटकत असतात. जोपर्यंत त्यांना आपण घास खाऊ घालत नाही, तोपर्यंत त्यांचा आत्मा तृप्त होत नाही. त्यामुळे कावळ्याला हा घास तुम्ही खाऊ घातला तर अतिशय साध्या सोप्या उपायाने सुद्धा तुमच्या पितरांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील आणि पितरांचा आत्मा तृप्त होईल. तर अतिशय साधी सोपी सेवा आहे. प्रत्येकाने सर्व पितरी अमावस्या तिथीला ही सेवा करावी आणि पितरांचे कृपाशीर्वाद मिळवावेत. अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. मी नक्कीच कमेंटमध्ये त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. या पितृपक्षामध्ये तुम्हाला पूर्वजांच्या काय काय सेवा करायच्या आहेत, तुळशीला कोणती वस्तू अर्पण करायची आहे, यावरचा डिटेल व्हिडिओ पण मी चॅनेलवरती शेअर केलेला आहे. तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघावा. त्यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे. ती जरी तुम्ही सेवा केली तरी ती खूप आहे. जर सर्व पितरी अमावस्येला तुम्हाला काही अडचण असेल तर तुळशीला तुम्ही ती वस्तू अर्पण करून तुमच्या पूर्वजांचे कृपाशीर्वाद तुम्ही मिळवू शकता. तर झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.